प्रसिद्ध असलेल्या शिर्डी साईबाबा मंदिरामध्ये चोरीच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। दरम्यान या परिसरामध्ये भाविकांच्या गर्दीतून चोऱ्या करण्याचा कट रचणाऱ्या टोळीला पोलिसांनी पकडलेला आहे। यांचा पर्दाफाश केलाय। सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करून यांची कार्यपद्धती लक्षात घेऊन पोलिसांनी लगेच हालचाल केली आणि यांना अटक केली आहे। दरम्यान यामध्ये आंध्र प्रदेशामधून आलेल्या 4 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडून महागडे मोबाईल फोन्स आणि रोख रक्कम जप्त केली आहे। संशयित भाविकांसारखा वेश धारण करून गर्दीमध्ये जात होते आणि चोऱ्या करत होते। भाविकांचे पॉकेट्स, भाविकांच्या मौल्यवान वस्तू आणि मोबाईल फोन्स हे जप्त करत होते। दर अर्ध्या तासाला हे चोर कपडे बदलून वेषांतर करून मंदिरात जात होते, जेणेकरून सुरक्षा कर्मचाऱ्यांचं लक्ष भटकावण्याचा प्रयत्न केला जात होता। यामध्ये महिला, पुरुष आणि एक अल्पवयीन बालकाला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी यांना ताब्यात घेतलंय। यांच्याकडून महागडे मोबाईल फोन्स आणि रोख रक्कम जप्त केली आहे। सोबतच यांच्याकडे धारदार शस्त्र देखील सापडलेलं आहे। पोलिसांनी या सर्व वस्तू जप्त केल्या आहेत। शिर्डी पोलीस आणि साईबाबा संस्थानच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे या टोळीचा शोध लावलेला आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांनी भाविकांना सावधगिरी बाळगण्याचं देखील आवाहन केलंय। गर्दीमध्ये मौल्यवान वस्तू लक्षात घेऊन सुरक्षिततेबद्दल जागरूक राहण्याचं देखील सांगितलंय। यावर तपास देखील सुरू केलाय। पोलिसांनी यामध्ये अजून कोणी सहभागी आहे का याबद्दलचा देखील अधिक तपास आता सुरू केलाय।